हिंदकेसरी मारुती माने यांचा आज स्मृतिदिन। आज भाऊ आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी अनेक कार्याद्वारे त्यांनी अजरामर केलेले आहेत। त्यापैकी कुस्तीमध्ये त्यांनी केलेलं कार्य फार मोठे मोलाचे आहे। 1964 ला झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये अलेक्झांडर मेदवेद यांच्याशी झालेली त्यांची कुस्ती आजही स्मरणात आहे। 1964 ला टोकियो इथं झालेल्या एशियन गेममध्ये त्यांनी एक सुवर्ण व रौप्य पदक ग्रीक रोमनमध्ये घेतले होते। 1964 ला झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेत राजस्थानच्या मेहरुनिद्दीनला हरवून त्यांनी कुस्ती जिंकली। या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना ध्यानचंद पुरस्कार व महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरवले होते। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले। कुस्तीबरोबरच त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला। त्यांना कॉप्ट खासदार म्हणून नेमण्यात आले होते। त्याचबरोबर वसंतदादा कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद त्यांना दिले होते। अनेक वर्ष ते कवठेपिरान गावचे सरपंच होते। आजही त्यांना त्यांच्या गावाच्या नावाने ओळखले जाते आणि गाव त्यांच्या नावाने ओळखले जाते। भाऊंची कुस्ती कुठेही असली तरी संपूर्ण गाव उपवास ठेवत असे, त्यामुळे गाव त्यांना मानत होते। असं भाऊ आज आपल्यात नाहीयेत। अशा या महान व्यक्तिमत्वाला ते आज आपल्यात नाहीत, म्हणून त्यांची स्मृती जतन करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे कृती करणं ही आवश्यक आहे। ही कृती आपण करावी। झाले भाऊ होतील भाऊ, परंतु या समहा। कैलासवासी पैलवान मारुती माने भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली। लेखक आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील सर, कौलापूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली।